किसान शिक्षण संस्थांतर्गत आपल्या जिजामाता विद्यालयामध्ये आज सर्वात महत्त्वाचा समाजापुरता ज्वलंत प्रश्न म्हणजे सायबर सिक्युरिटी या संदर्भात पवार मॅडम आपल्याला ऐश्वर्या पवार मॅडम काही मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर सायबर सिक्युरिटी म्हणजे काय हे आजच्या तरुण पिढीला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्याही व्यक्तींकडून आपण लुबाडले जाऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घ्यायच्या आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट व्हायच्या अगोदर त्याच्या संदर्भात जर आपण नॉलेज घेतलं तर आपण फसवले जाणार नाही. बिहारसारख्या राज्यामध्ये अशी काही गाव आहेत की तिथं असे ग्रुपच तयार झालेले ते तुम्हाला हॅकर्स आहेत आणि ते काय करतात मोबाईलवरती तुमच्याकडची माहिती घेतात आणि त्याद्वारे फेक कॉल करून तुम्हाला एखाद्या गोष्टीला बळी पाडायचं. ॲक्च्युली फेक म्हणजे काय, डीप फेक म्हणजे काय, हॅकिंग म्हणजे काय, कोडिंग वगैरे जे करतात त्याचा मिसयूज करणारे काही व्यक्ती एज्युकेटेड सुद्धा असतात. वयस्कर लोकांना त्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या पैशावर डल्ला मारणारे लोक आता आहेत आणि तुमचं अकाउंट खाली होतं पूर्णपणे जर अशा पद्धतीनं सायबर क्राईम जे असतात. सायबर क्राईमची एक सेपरेट ब्रँच आहे पोलीस विभागाला, पण त्यांचंही मार्गदर्शन तसं बघायला गेलं तर अपुरं पडतं. अगदी आबालवृद्धांपासून सगळ्या व्यक्ती ह्या गोष्टींना बळी पडू लागलेले. सायबर सिक्युरिटीमध्ये काय बघितलं जातं की पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा असे काही नंबर दिलेले आहेत. तुम्हाला डिजिटल अरेस्ट हा शब्द तुम्ही ऐकला असेल. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय केलं जातं की असा निनावी फोन येतो, ड्रेसमधले व्यक्ती तुम्हाला तो फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, पण तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला ज्यांनी पोलिसाचा ड्रेस घातलेला अशा व्यक्तीला बघून तुम्ही घाबरता आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगते की अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरून मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, पैशाचे गैरव्यवहार झालेले आहेत आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येतं. समोरचा व्यक्ती घाबरतो. खरंच त्याच्या अकाउंटवर थोडेफार जर पैसे असतील तर तो व्यक्ती मग त्याला विचारतो मग काय करता येईल. मग स्वतःची माहिती, अगदी आधार कार्डवरची माहिती, बँक अकाउंट नंबर हे देतो आणि अशा वेळेला समोरची व्यक्ती त्याच्याकडचे सगळे OTP विचारून घेते आणि OTP नंबर विचारल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे त्याच्या अकाउंटला गेलेले असतात, त्याच्या अकाउंटला गेलेले असतात. असं डिजिटल अरेस्ट म्हणजे काय तर ह्याची जर माहिती आपल्याला झाली तर आपण काय करू शकतो, अशा पद्धतीच्या प्रकरणांना आपण अजिबात बळी पडू शकत नाही. आपल्याकडे कोल्हापूरसारख्या ठिकाणी, सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा हायली क्वालिफाईड किंवा हाय प्रोफाईलमध्ये डॉक्टर महिला सुद्धा त्याला बळी पडलेले आहेत. अगदी कोट्यावधीचे व्यवहार त्यांच्या मोबाईलवरून जर झाले असते तर असे फेक कॉल आल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला काही होऊ नये यासाठी थोडीफार अमाऊंट देऊन म्हणजे त्या फसल्या गेलेल्या आहेत. तर नंतर लक्षात येतं मग पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट होते. पण ॲक्च्युली जर आपल्याला त्याची बेसिक माहिती असेल तर आपण फसले जात नाही. सायबर क्राईम्स किती लेवलवरती पोहोचलेले आहेत. तर जसं आपण टेक्नॉलॉजीचा वापर प्रगतीमध्ये करतोय तसं ह्या टेक्नॉलॉजीचा बॅड गोष्टींसाठी, वाईट गोष्टींसाठी सुद्धा वापर होतोय साईड बाय साईड आणि त्यांच्याही पुढची आपली तयारी पाहिजे की आपल्याला सुद्धा त्याच्यातलं नॉलेज पाहिजे. ते देण्यासाठी आपल्या या विद्यालयामध्ये मॅडम आलेल्या आहेत, त्यांचं आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत.